या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे। स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव वीज बिलाकडे आमदार देवेंद्र कोटे यांनी वेधले शासनाचे लक्ष। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची शासनाकडे मागणी। विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोटे यांची जनहिताच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका। सोलापूर शहरातील नागरिकांना वीज पुरवठ्यासाठी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे अनेकांचे वीज बिल दुप्पट तिप्पट येत आहे। आमदार देवेंद्र कोटे यांनी गुरुवारी सभागृहात याकडे शासनाचे लक्ष वेधत यातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याची मागणी केली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करावे अशी आग्रही मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी केली। आमदार देवेंद्र कोटे म्हणाले की गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे त्यांना दुपटीने तिपटीने वीज बिल येत आहे। त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येत असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। अनेक नागरिकांना घर भाड्याच्या दुपटीने वीज बिल आले आहे। ज्या घराचे वीज बिल दरमहा 500 रुपये येत होते अशा घरात तब्बल 1500 रुपये वीज बिल आले आहे। या सर्व संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाने सविस्तर स्पष्टीकरण द्यावे। स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक चुका असल्यास सरकारने हे स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यास स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी देखील आमदार देवेंद्र कोटे यांनी अधिवेशनात केली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, परंतु तरीही मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून स्थगिती दिली आहे। अशा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काम करणाऱ्या अनेक वर्षांचा तांत्रिक अनुभव असणाऱ्या अभियंत्यांना कायम करण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी सभागृहात केली। महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली। सोलापूर शहरामध्ये सर्वत्र स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत आहेत। मागच्या 2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे। यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि MSCB याबाबतचं कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीये। तर आपल्या शासनाची धोरण या स्मार्ट मीटरच्या बाबतीत नेमकं काय? एकीकडे मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की प्रीपेड मीटर आपण सक्तीने बसवणार नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। काही लोकांच्या घरभाड्याच्या दुपटीने हे वीज बिल येत आहे। तर माझी अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की MSCBने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं आणि जे काही नागरिकांमध्ये मनामध्ये संभ्रम झालेला आहे की पूर्वी आमचे बिल समजा 500 रुपये येत होतं तर दुसऱ्या महिन्यातलं स्मार्ट मीटरचं बिल हे थेट 1000 किंवा 1500 रुपये आलंय। यात जर काय तांत्रिक चुका असतील तर स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत ह्या सरकारने स्थगिती द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। अध्यक्ष महोदय, MGPचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना शासनाने कंत्राटी लोकांना सेवेत कायम करावं म्हणून सुद्धा कोर्टाचे आदेश दिलेले असताना मंत्रालयातील एक अधिकारी जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतनं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। अशाही अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊन कोर्टाचं पालन करून MGP मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या ज्यांना तांत्रिक अनुभव आहे अशा सगळ्या इंजिनियर लोकांना सेवेत कायम घेण्यासाठी या सरकारने पाठपुरावा करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय। पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार। आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा। बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट।
मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छा पेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.